मागील महिना दीड महिन्याच्या पूर्वी अपारंपरिक ऊर्जेमधून आपल्या महानगरपालिकेचं जे काही इलेक्ट्रिकचं बिल आहे ते कमी करावा या हेतूने मी माननीय गडकरी साहेब, माननीय बावनकुळे साहेब दोघांशीही माझं थोडंसं बोलणं झालं होतं, म्हणजे दोन्ही ठिकाणी. आणि या दोन्ही ठिकाणाहून मेढाच्या माध्यमातून आपण शाळांवर सोलर लावावं यासाठीचा ची पूर्वतयारी ही झालेली आहे असं मला माहिती आहे. मी देखील महानगरपालिकेमधून यासाठीची नस्ती बनवणे हे सगळे विषय करते आहे. मी आपल्याला एवढंच सांगू शकते की साधारणतः सर्व शाळांमध्ये ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे 114 शाळा आमच्या इमारती म्हणजे 14 शाळा आहेत 114 आणि 85 इमारती महानगरपालिकेच्या आहे. 85 ठिकाणी 114 शाळा भरतात डबल शिफ्ट वगैरे मिळून. तर त्यामुळे या बहुतेक सर्व शाळांमध्ये सोलर लावण्याच्या संदर्भाने प्रक्रिया सुरू आहे, म्हणजे नस्ती बनवण्याची प्रक्रिया सुरू आहे. हे तितकंच खरं आहे की महानगरपालिकेच्या शाळांचा स्तर वाढवणं हे महानगरपालिकेचं कर्तव्य आहे. त्या अर्थाने प्रयत्न होतात आहे. अगदी 21 शाळा इंग्रजी खरं तर महानगरपालिकेच्या सुरू झालेल्या आहे, जे सेमी इंग्लिश आहे, आणि एक बनातवाला जी पूर्ण इंग्लिश आहे, जिचं पूर्ण पेमेंट नागपूर महानगरपालिका करते. आकांक्षाच्या माध्यमातून 10 शाळा आता घडीला पूर्ण इंग्रजी माध्यमाच्या आहे. त्याच्यामुळे 21 आणि 10 आणि त्या ती एक म्हणजे 31 आणि 32 अशा शाळा आज घडीला सुरू झालेल्या आहेत. मी आपल्याला पूर्वीही बोलले होते की सर्वच्या सर्व प्रभागांमध्ये 38ही महानगरपालिकेच्या तेवढ्या तरी किमान शाळा इंग्लिश आपण सुरू करू आणि त्या दृष्टीने पुरेपूर प्रयत्न झालेला आहे. त्यामुळे निश्चितपणे या सगळ्या शाळा स्तर वाढवण्याच्या दृष्टीने काम करतात. तसं आकांक्षाचा जर विचार केला तर आज तिथे मारामार सुरू आहे की ऍडमिशन मिळाली पाहिजे. इथपर्यंत सुरू आहे की लोकांनी त्या शाळेच्या संदर्भात पोलीस स्टेशन पर्यंत तक्रारी केल्या कुठल्या संदर्भाने की बाबा तुम्ही म्हटलं होतं ऍडमिशन देतो आणि आता आम्हाला का देत नाही ऍडमिशन. या ठिकाणचा स्तर आणि तिथली संख्या वाढलेली आहे. काही ठिकाणची संख्या निश्चितपणे कमी झाली, पण काही ठिकाणची संख्या बऱ्यापैकी आहे आणि ती अधिक वाढवण्यासाठीचा प्रयत्न आम्ही मात्र निश्चितपणे करू. यावेळेस आपल्याला लक्षात येईल की आम्ही ज्या काही नव्या शाळा बांधल्या, काही ज्या जुन्या शाळा आहे की ज्यांना कंपाऊंड वॉल त्याची होतबरी नव्हती वगैरे, या देखील शाळांची कंपाऊंड वॉल करणं जेणेकरून ते वातावरण तिथलं सुरक्षित करणं यासाठी महानगरपालिकेचा प्रयत्न आहे. नव्या काही शाळा आहे ज्यांची जी इमारत आहे ती म्हणजे चिंचभाऊंची शाळा, जिथे आता खरं म्हणजे आम्हाला माननीय सीएम साहेबांना घेऊन त्या ठिकाणी ती शाळा सुरू करायची होती, पण आता सगळ्या वेळेअभावी कधीतरी कमी अधिक होतं. पण चांगल्या शाळा आता बाबुळबांची शाळा आहे, तिथली शाळा आहे, या चांगल्या शाळा महानगरपालिकेच्या झालेल्या आहे. या ठिकाणचं वातावरण अतिशय म्हणजे प्रायव्हेट शाळांच्या इथलं जसं वातावरण असतं तशा प्रकारचं वातावरण करण्याचाही आम्ही रंगरंगोटी या सगळ्या दृष्टीने प्रयत्न करतोय. आणि काही ठिकाणी निश्चितपणे ते राहिलं असेल, पण महानगरपालिकेच्या शाळा थोडासा तुम्ही जे म्हटलं की वातावरण या अर्थाने जो वर्ग त्या ठिकाणी येतो त्यांनाही त्या मानस्थितीतून बाहेर काढण्यासाठी जो ताण महानगरपालिकेला पडतो तो सगळा ताण पुढे करून आम्ही त्याच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न आहे की प्रत्येकाला आपला पाल्य चांगल्या शाळेत शिकला पाहिजे, चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे हे वाटते. पण मी आपल्याला आधी सांगितलं 21 आणि 10 आणि परत एक अशा 32-33 शाळा ह्या आम्ही शिक्षण इंग्रजी माध्यमाच्या सुरू केलेल्या आहे. चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी शिक्षण द्यावं असा प्रयत्न आहे. आज घडीला अतिशय घाईने जे शिक्षक निवृत्त झाले त्यांना अधिकची सेवा कुणाला जर द्यायची इच्छा असेल तर त्यांची सेवा घेणं, कंत्राटी पद्धतीने घेणं आणि अशा प्रकारे चांगल्या क्वालिटीचे शिक्षकांची भरती त्या ठिकाणी करून ज्यांचं आता वोकॅबिलिटीची इंग्लिशची चांगली असेल, इतर विषयांचं ज्ञान चांगलं असेल, अशा पद्धतीने त्या सगळ्यांची भरती करून आपल्या त्या ठिकाणी ज्या विश्वासाने पालक पाठवतात त्या मुलांना चांगलं शिक्षण मिळण्याचा पूर्ण प्रयत्न नागपूर महानगरपालिका करते आहे. हे आपण जसं म्हणतो की कधी कधी आणि इतरही सोयी देतो आपण, त्यांना ड्रेस म्हणा, त्यांना पुस्तकं म्हणा, त्यांचे बूट. आता एक पुढल्या आठवड्यात केव्हा तरी जमतंय तर आम्ही एक अम्ब्रेला महोत्सव करतो आहे. मुलांसाठी अनेक चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न नागपूर महानगरपालिका करते. निश्चितपणे आपल्या माध्यमातूनही माझी विनंती आहे की ह्या चांगल्या गोष्टी लोकांच्या पर्यंत पोहोचवाव्या आपणही आणि अधिक चांगलं काम आपण सगळे मिळून. जवळजवळ पूर्ण शाळा ज्या आहेत त्या सर्व शाळांमध्ये आम्ही संगणक लॅब जी आहे ती सर्व शाळांमध्ये दिलेली आहे. महानगरपालिकेच्या स्टेम लॅब सुद्धा दिलेली आहे. त्यामुळे नागपूर महानगरपालिका मुलांसाठी अतिशय विज्ञानाच्या अतिशय सुंदर लॅब आपण जर पाहाल तर सुरेंद्रगड शाळेमध्ये जर आपण जाल तर अतिशय सुंदर पद्धतीच्या लॅब या सर्व ठिकाणी केलेल्या आहे. आणि विशेष संगणक शिक्षण असणारे शिक्षक
त्या सर्व ठिकाणी मुलांना शिकवण्यासाठी देखील आहे. आम्ही आपल्या परीने सर्व सुविधा विद्यार्थ्यांना मिळतील असा प्रयत्न करतो. माझ्याशीही बोलणं झालं असताना की या शाळांमध्ये त्यांनी सोलरची व्यवस्था करण्याचं म्हटलेलं आहे. मला आता घडीला ती नसती कुठे आहे या गोष्टीची निश्चित माहिती मी काढून घेणार आहे. परवा ती माहिती मी आपल्यास निश्चितपणे सांगेन. 3 कोटी रुपये प्राथमिकसाठी आणि 5 कोटी रुपये माध्यमिकसाठी असा एक वेगळा निधी आम्ही महानगरपालिकेच्या तर्फे विशेषतः शाळांसाठी ठेवलाय. पण शासनातर्फे इतर आणखीही वेगवेगळ्या प्रकारे या महानगरपालिकेला शिक्षणासाठी म्हणून निधी मिळतो. या सर्व निधीमधून मी आपल्यास एवढं निश्चित सांगू शकते की या बहुतेक सर्व शाळांमध्ये म्हणजे आता घडीला समजा 85 शाळा, आम्ही नवीन शाळा तयार करत असताना या सर्व गोष्टी पूर्वीच त्या प्रोसेसमध्ये घेतलेल्या आहेत. परंतु ज्या जुन्या शाळा आहेत त्याही ठिकाणी 85 पैकी किमान अर्ध्या ठिकाणी निश्चितपणे प्रयत्नपूर्ण ठिकाणी करण्याचा आहे. हा महानगरपालिकेचा निधी, शासनाकडून येणारा निधी आणि याच्यासोबत CSR साठी देखील आम्ही वेगळ्या प्रकारे जे CSR समिट वगैरे घेऊ त्यातूनही आम्हाला अनेकांनी या गोष्टीचं आश्वस्त केलेलं आहे की यासाठी ते सगळे प्रयत्न करतील. या सगळ्या दृष्टीने मेढाच्या माध्यमातून, शासनाच्या माध्यमातून मला असं वाटतं की मी माझ्या परीने आणि महानगरपालिकेची संपूर्ण चमू म्हणजे नगरसेवक, शासकीय आणि अधिकारी या दोन्ही बाजूची चमू जी आहे ती निश्चितपणे या सर्व शाळांना सोलरयुक्त करेल याची मला खात्री आहे. पुढील काही दिवसांमध्ये आपण यासाठी निश्चित महानगरपालिकेची पाठ थोपटाल याची खात्री आहे.